नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, तुम्ही लातूर जिल्ह्यातील असाल आणि तुम्ही ITI पास असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा। बघा, महाराष्ट्र राज्यातील वीज वितरण भरती 2024 ची ही भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला इथे सुरुवात झालेली आहे। बघा, खूप चांगल्या जागांसाठी भरती निघालेली आहे आणि आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहणार आहोत। जागा किती आहेत, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कशा पद्धतीने भरायचा, लास्ट डेट काय आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, इथे जागा किती आहेत, 26 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज फी नसणार आहे आणि ही कुठं भरती असणार आहे, लातूर जिल्ह्यामध्ये भरती आहे आणि 2024 ची भरती। अर्ज पद्धत कशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा, ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आणि परीक्षा न देता असणार आहे नोकरी। बघा, तुम्ही जर ITI पास असेल आणि तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये चे रहिवासी असाल किंवा लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तिथे नक्की अप्लाय करू शकता। बघा, तुम्हाला फक्त ITI पास असणं गरजेचं आहे। ITI पास असाल तर तुम्ही तिथे नक्की अप्लाय करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीचे तुम्हाला वेतन सुद्धा दिलं जाणार आहे आणि त्यानंतर खूप चांगल्या प्रकारची ही जॉब असणार आहे। बघा, लगेचच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती 2024 ची ही भरती आहे आणि कुठल्या पदासाठी भरती आहे, अप्रेंटिसशिप या पदासाठी इथे भरती होणार आहे। एकूण किती जागा आहेत, 26 जागांसाठी भरती होणार आहे आणि पात्र उमेदवारांनी या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। अधिकृत माहितीसाठी ही बघा तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। दिनांक 13 डिसेंबर पासून इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि 25 डिसेंबर पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज कंपनीचे नाव काय आहे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती या अंतर्गत इथे भरती होणार आहे आणि कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे, बघा 18 वर्षापर्यंत पुढे असाल, 18 वर्षापासून पुढे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात, पण त्या क्षेत्रातील किंवा कार्यक्षेत्रातील उमेदवारांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा, अनुभवाची गरज नाहीये आणि इथे फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा, वेतन माहिती उपलब्ध नाहीये आणि त्यानुसार म्हणजे तुम्हाला नियमानुसार वेतन मिळेल। एक तुम्हाला 10,000 तर त्याच्या पुढे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। हे वेतन बद्दलची काही माहिती दिली नाही, पण नियमानुसार तुम्हाला अप्रेंटिसशिप या पदासाठी किती वेतन मिळतं त्या पद्धतीने तुम्हाला इथे वेतन मिळू शकतं। अर्ज फी उपलब्ध म्हणजे अर्ज फी नसणार आहे आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, अप्रेंटिसशिप या पदासाठी इथे नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 24 डिसेंबर 2024 पासून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता ते 25 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करायचा आहे। अधिकृत वेबसाईटसाठी बघा ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथे नोकरी करायची आहे। बघा, त्यानुसार लातूर, नांदेड, बीड, अकोला अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये सुद्धा जाहिरात निघालेली आहे आणि सोलापूर अशा ठिकाणी इथे नोकरीची संधी आहे। त्याच पद्धतीने बघा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहेत, तुम्ही SSC पास असाल तर ती SSCचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे आणि ITI मध्ये तुम्ही पास असाल तर ITI सर्टिफिकेट आणि ITIचे मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहेत आणि शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड किंवा मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी डोमासाईल प्रमाणपत्र, प्रगत गट आणि उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असाल EWS प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहेत। बघा, त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा पाहूया। त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि तुम्हाला किती जागा असणार आहेत, कुठे अप्लाय करू शकता आणि त्यानंतर नियम व अटी सुद्धा देण्यात आलेले आहेत, ते सर्व आपण नोटिफिकेशन PDF मध्ये पाहूया। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, लातूर इथे भरती निघालेली आहे आणि शिकाऊ उमेदवारांसाठी इथे भरती असणार आहे। त्यानुसार बघा, उमेदवार 25-26 करिता 20 तंत्री इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। सदर शिकाऊ उमेदवार साठी भरती प्रक्रियेसाठी बघा तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, नंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। बघा, अंतिम दिनांक आहे 26/12/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुमचा कालावधी बघा 20 तंत्री इलेक्ट्रिशियन शिकाऊ प्रशिक्षण कालावधी अधिक नियमानुसार 1 वर्षाचा राहणार आहे आणि तुम्हाला बघा 1 वर्षाचा फक्त कालावधी राहणार आहे प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यानंतर बघा इलेक्ट्रिशियन
एकूण जागा 26 जागांसाठी इथे भरती होणार आहे। आणि शैक्षणिक पात्रता बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NTVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री या व्यावसायिक परीक्षेचे उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। बघा, तुम्हाला ITI पास असणे इथे गरजेचं आहे। त्यानुसार विद्यावेतन तुम्हाला इथे नियमाप्रमाणे लागू राहील असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि या पदसंख्या कमी किंवा जास्त करण्याचे भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व निर्णय हे अधिकाऱ्याकडे किंवा त्या कंपनीकडे राहणार आहेत असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। आणि भरती प्रक्रियेचे ठिकाण सुद्धा इथे दिलेलं आहे। अवधूत सवसू विभाग लातूर, मारावी पारेषण मर्यादा 132 KV, सबेशन परिसर प्लॉट CRP 21 MIDC लातूर 413512 या तुम्हाला ॲड्रेसवरती जायचं आहे किंवा भरती प्रक्रियेचे ठिकाण इथे असणार आहे। आणि तुमची शिकाऊ उमेदवाराची भरती प्रक्रियेसाठी आरक्षण शासनाच्या विविध नियमानुसार लागू राहणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। आणि ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते सुद्धा मी सांगितलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। अशा पद्धतीची ही जॉबबद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।